मनोज जरांगेंचा आजपासून पुन्हा एकदा मराठा संवाद दौरा सुरू होतोय। बीड, जालना आणि परभणीमध्ये आज जरांगेंचा हा संवाद दौरा असेल। 20 डिसेंबर ते 23 डिसेंबर असा 4 दिवस हा दौरा आयोजित असणार आहे। 24 डिसेंबरची डेडलाईन संपण्याआधीच म्हणजे 23 डिसेंबरला बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे। तर याच दौऱ्यामध्ये मनोज जरांगे पाटील हे आपल्या मराठा आंदोलनाची पुढची दिशा सुद्धा ठरवतील। मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्र्यांनी आरक्षण विषयावर भूमिका मांडली। विशेष अधिवेशन फेब्रुवारीमध्ये घेऊ आणि मराठा समाजाला आरक्षण देऊ हे प्रमुख मुद्दा त्यांनी मांडला होता। तसेच रक्त ज्या नोंदी सापडल्या आहेत आणि त्या नोंदीचा आधार घेऊन रक्तातील नातेवाईकांना पण आरक्षणाचा फायदा होईल असे बोलले। कसं वाटतं? बोलल्याप्रमाणे होईल असं सगळा अंदाज आहे। काल जे एकूण विधानसभेमध्ये अधिवेशनात सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री साहेबांना मांडलं आणि त्याला दोनही उपमुख्यमंत्र्यांनी त्या विषयाला साथ दिली, त्याबद्दल मराठा समाजाने कौतुकच केलं। केलेल्या कामाचं केलं पाहिजे, आमचं असा मराठा समाजाचा स्वभाव आहे। आडवं पडायचं म्हणून पडायचं नाही, आकाश व्यक्त करायचं म्हणून करायचं नाही। जे केलंय ते केलंय, जे नाही केलं ते नाही केलं। जे आम्ही काल कौतुक केलं परंतु त्याच्यातली जी स्पष्टता पाहिजे ती मात्र आम्हाला पाहिजे। समाजानं कौतुक केलं हे खरं आहे आणि त्यांनी जे शब्द होते आपले त्यातले 2 राहिले तेही घेतो म्हणले, ते म्हणले सुद्धा घेतो। त्यामुळे काही विषय नाही राहिलेला, तो होईल 100% मराठ्याला 24 डिसेंबरच्या नाही मिळत हे 100% आम्हाला आशा आहे, परंतु ते स्पष्टता मात्र करावी लागणार आहे। त्यासाठी आम्ही थांबलेलो आहे आणि म्हणजे एवढं मोठं आरक्षण दिलंय नुसतं स्पष्ट करण्यासाठी किंवा उची खुटी ठेवली तर मग त्या आरक्षणात सुद्धा काय उपयोग होणार नाही, त्याचा लाभ पण मिळणार नाही। स्पष्ट करूयात, सांगितलंय त्यांनी, बघूयात काय होत आहे। कुठले मुद्दे स्पष्ट करायला पाहिजे त्यांनी? आम्ही उद्याचे दिवस नाही सांगत, त्यांनी सांगितलं ते स्पष्ट करतो म्हणून। कारण आपण काल जे बोललो होतो मीडियाच्या समक्ष, तुम्ही सांगणार आहेत का सरकारला, तर आपण रात्री सांगितलं। रात्री फोन पण त्यांचाही आला होता असं म्हणण्यापेक्षा, आणि आपण रात्री त्यांच्या कानावरती टाकलं। तर ठीक आहे, बघूयात उद्या दिवसभरात। मुख्यमंत्र्यांनी काय जे 2 मुद्दे राहिले त्याबाबत स्पष्टता दाखवावी किंवा स्पष्ट बोलावं असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे। कॅमेरामॅन हर्षलसह संजय सर्वदे, TV9 मराठी, जालना।